नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या एपिसोड भाग 2 मध्ये कला आणि अद्वैत यांची दोघांची आता भयंकर भांडणं सुरू असतात. अद्वैत आता तो पडदा कलाला सोडवायला लावत असतो, पण मात्र कला म्हणत असते की फक्त 2 दिवस थांब. अद्वैत म्हणत असतो 2 दिवसानंतर काय. त्याच्यावरती कला आता म्हणते की 2 दिवसानंतर तुला त्याची सवय होऊन जाईल. कला आता तिची झोपायला निघून जाते आणि तिथे तिच्या बेडवरती तिच्या जागेवरती जाऊन झोपते. अद्वैत सुद्धा आता कलाच्या बोलण्यावरती काहीही म्हणत नाही आणि तो सुद्धा शांतपणे खाली पडतो. अद्वैतला तो पडदा बांधलाय ते अजिबात मान्य नसतं. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सरोजने कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि सरोज आता त्यांना म्हणत असते की खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुम्हाला फोन केलात. आपल्याला मार्केट रोडवरची आसपासची जागा विकत घ्यायची आहे. मार्केटमध्ये आता जो काही भाव आहे ना त्याच्यात तिप्पट भाव मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण मात्र काम चोख झालं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नये. तर मग आता सरोजचं हे सगळं बोलणं पाहता समोरचा माणूससुद्धा सरोजला म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काम झालं ना की मी तुम्हाला कळवतो. याच्यावरती सरोजचं म्हणणं असतं की त्या एरियामधलं एखादं दुकान जरी राहिलं ना तरीसुद्धा चालेल, पण मात्र जगदंबा भांडार नावाचं जे दुकान आहे ना ते त्या एरियातून उठवलं गेलंच पाहिजे. आणि ते काम करण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता, गुंड पाठवू शकता, धमक्या देऊ शकता, मारझूडसुद्धा करू शकता. आता सरोजचा प्लॅन असतो की काहीही करून कलाचं ते दुकान उद्ध्वस्त करून लावायचं, म्हणजेच की कला आणि तिची पूर्ण फॅमिली आता या धक्क्यातून उद्ध्वस्त झाली पाहिजे. सरोजचं म्हणणं असतं की तुम्ही काहीही करा, पण मात्र ते जगदंबा नावाचं दुकान आहे ना तिकडनं उठलंच पाहिजे. तर तो माणूससुद्धा आता सरोजला म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तुमचं कामसुद्धा आता चोख होईल. तर मग हे सगळं पाहता सरोज आता त्या माणसाला सुपारी देते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी कला आता सकाळी झोपेतून उठते. कला झोपेतून उठते आणि त्याच्यानंतर कला पाहते तर अद्वैतचा हात तिच्या जागेवरती आलेला असतो. आता हे सगळं पाहता कला लगेच स्वतःशीच म्हणते, अरे चांद्या, काल एवढा आगाऊपणा करत होतास ना, आता बघ मी तुझी कशी वाट लावते ते. कलाच्या डोक्यामध्ये तेवढ्यात एक आयडिया येते. कला आता टूथपेस्ट घेऊन येते आणि अद्वैतच्या सगळ्या हातावरती ती टूथपेस्ट टाकते. कला आता म्हणते, आता बघ कसा ओरडशील. आणि मग त्याच्यानंतर कला आता फ्रेश होण्यासाठी तिकडनं निघून जाते. कला आता फ्रेश होऊन सुद्धा येते तरीसुद्धा आता अद्वैत काही जागेवरनं उठलेला नसतो. तेवढ्यात आता अद्वैतला जाग येते. इकडे कला तर आता अद्वैतची ती सगळी गंमत पाहतच असते. इकडे अद्वैत तर झोपेतून उठतो आणि तोच हात घेतो आणि स्वतःच्या तोंडावरती लावतो. त्याच्यामुळे अद्वैतच्या हातावरची जी टूथपेस्ट टाकलेली असते ती सगळी टूथपेस्ट आता अद्वैतच्या चेहऱ्याला लागते. हे सगळं पाहता इकडे कलाला तर खूपच हसू येत असतं. ते अद्वैत पाहतो आणि विचार करतो, हे काय टूथपेस्ट इथे कशी काय आली. आणि कलाला हे असं असताना पाहता अद्वैत म्हणतो, 100% हे इथचंच कारस्थान आहे. अद्वैतचे ते चेहऱ्याची झालेली अवस्था पाहता कला खूपच मोठ्या मोठ्याने हसायला लागते. अद्वैत आता तिला विचारत असतो, तू हसतेस म्हणजे हे सगळं तूच केलंस ना. याच्यावरती कला आता म्हणते की हो, मान्य आहे मला की हे मीच केलं. पण चांदेकर, कसं आहे माहिती का, माझ्या हद्दीमध्ये जर एखादी कुठलीही गोष्ट आली ना तर त्याचं काय करायचं ना हा माझा प्रश्न आहे. याच्यावरती आता अद्वैत म्हणत असतो, म्हणजे उद्या चुकून माझा हात किंवा पाय तिकडे आला मग त्याच्यावरती तू चित्र काढणार आहेस का. याच्यावरती आता अद्वैत म्हणू लागतो की तुझं काही सांगता येत नाही, त्याच्यावरती तू काहीही करू शकतेस. पण मग आता कलासुद्धा लगेच अद्वैतला चिडवत म्हणते, अरे वा चांदेकर, मस्त आयडिया देतोस. आता उद्या ना मी असंच करेल. तुझा हात किंवा पाय माझ्या हद्दीत आला ना तर त्याच्यावरती तुझं नावच गोंधवते, आता आगाऊ म्हणून. अद्वैत आता कलाला म्हणत असतो, तू गप्प बस, सेन्सलेस सारखं ना काहीही बोलू नकोस. आपल्याला झोपेमध्ये काही समजत असतं का. याच्यावरती आता कला म्हणत असते, हेच म्हणणं आहे ना माझं, कामात असताना सुद्धा नाही कळत, नाही लक्षात येत, हेच मी तुला काल रात्रीपासून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय. पण नाही, आता इथनं पुढं ना माझ्याबरोबर व्यवस्थित वागायचं. आणि जर व्यवस्थित वागता येत नसेल ना तर माझ्यासमोर हुशारक्या तर अजिबात मारायच्या नाही. अद्वैत आता म्हणत असतो, तू उगाच ना जास्त बोलू नकोस. सकाळी उठल्या उठल्या मला तुझ्याबरोबर काय वाद नाही घालायचा. हे आता पटकन क्लीन करून येतो, नाहीतर हे तुझ्याच तोंडाला फासेल. तेवढ्यात लगेच तिथे संगीता येते आणि ती अद्वैतला पाहता डचकते. इकडे कला तर संगीता आलेली पाहता ती मोठ्या मोठ्याने आणखीनच यायला लागते. त्याच्यानंतर इकडे संगीता विचारते, जावई बापू, हे काय झालं तुमच्या तोंडाला, हे सगळं काय लावलंय. याच्यावरती कला लगेच भुवा चेहरा करत संगीताला म्हणते की टूथपेस्ट लावलीये. अला संगीता म्हणत असते, जावे बापू तुम्हाला राग आलाय का. कला लगेच म्हणू लागते, याला कसला राग येतोय आणि हा कोण समजतो स्वतःला एवढा. संगीता लगेच आता कलाला मारते आणि तिला म्हणते, काय बोलतीयस तू.
तर मग आता संगीता म्हणू लागते, जावई बापू यापुढे नाही जर मी नसताना काही बोलली ना तर तुम्ही ना ऐकून नका घेऊ, गप्प बसू नका. याच्यावरती आता अद्वैत लगेच भोळा चेहरा करत संगीताला म्हणत असतो, ओके मिसेस खरे, तुम्ही सांगाल तसं. तर कला लगेच म्हणते, अरे वा, काय सासूतपणाचा आव आणतोयस. आता इकडे कलाचं हे बोलणं पाहता संगीता म्हणत असते, कले आता मी तुझं थोबाड फोडे ना, शांत बस, जा लवकर आणि त्यांच्यासाठी कॉफी घेऊन ये. कला लगेच अद्वैतसाठी आता कॉफी आणायला जाते. संगीता आता अद्वैतला म्हणत असते, जावई बापू तुमच्या तोंडाला जे काय लागलेलं असेल ना ते साफ करून घ्या, ते बरं नाही दिसत हो. अद्वैत आता लगेच फ्रेश होण्यासाठी तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अद्वैत फ्रेश होऊन खाली येत असतो. संगीता सुद्धा अद्वैत बरोबरच असते आणि संगीता अद्वैतला म्हणत असते, अहो आमची कला ना गरीब आहे, सारखी ना स्वतःचीच मनमानी करत असते. अद्वैत सुद्धा आता हसत संगीताला म्हणत असतो, मिसेस खरे तुम्ही कशाला सांगताय आणि नेमकं कोणाला सांगताय, मला ना सगळं माहिती आहे. इनफॅक्ट आता तर मी तिला खूपच चांगलं ओळखायला लागलोय. आता इकडे अद्वैत असं संगीताशी बोलतोय ते सरोज पाहते आणि तिच्याकडे खूपच रागारागाने बघत असते. अद्वैत आता म्हणत असतो, एक नंबरची भांडकुदळ बाई आहे ही, एक वेळी दिवसातून श्वास कमी घेईल पण मात्र माझ्याशी भांडायला कधीच विसरणार नाही, अशी आहे तुमची मुलगी. संगीता सुद्धा आता म्हणत असते, वय जावई बापू तुम्ही बराबर बोलायलाय, तुम्ही ना म्हणून तिला सांभाळून घेताय. इकडे आता सरोज आणि कला दोघी त्यांच्या दोघांकडे बघत असतात आणि आता इकडे संगीता अशी अद्वैतशी बोलतीये ते पाहता सरोजला काही सहन होत नाही आणि सरोज आता स्वतःशी म्हणत असते, तू आणि तुझी मुलगी जसं सासूतपणाचं आव आणून माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न करताय ना, तुम्ही जसं तुमच्या हातातली सूत्र स्वार्थासाठी हलवताय ना, तसंच मी सुद्धा माझ्या हाताची प्यादी विचारपूर्वक हलवायला घेतलीये आणि आता या खेळाची राणी मीच आहे. तुमचा खेळ आता जागीच मोडून नाही काढला ना तर मी सुद्धा नावाची आता सरोज नाही. इकडे संगीता आता किचनमध्ये निघून जाते आणि अद्वैत आता हॉलमध्ये येऊन बसतो. त्याच्यानंतर आता अद्वैत सरोजला गुड मॉर्निंग बोलतो. तर मग आता सरोज लगेच म्हणते, तुझी मॉर्निंग गुड काय, कायम बेस्टच होती आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझ्या भल्याचा विचार करते. आपल्याला कोणी आपल्या जाळ्यात ओढतंय की नाही किंवा ते काय करतंय हे ना माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. इकडे सरोज आता संगीता व कलाकडे पाहत म्हणत असते, एखादी व्यक्ती जर आपल्याबरोबर गोड गोड बोलत असेल ना तर आपण सुद्धा निरागसपणे त्या व्यक्तीच्या गोडगोडच बोलल्या पाहिजे असं नाहीये. सरोज आता रागातच लगेच तिकडनं निघून जाते. इकडे आता अद्वैतला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. तेवढ्यात आता आबा लगेच त्यांच्या रूममधून हॉलमध्ये येतात. मग त्याच्यानंतर आबा आता अद्वैतला म्हणतात की सुप्रभात चांदेकरा. तर मग आता हे पाहता अद्वैतला खूप आनंद होतो आणि अद्वैत आता आबाला म्हणतात, आबा किती वर्षांनी तुम्ही मला अशी हाक मारली, अगदी तुम्ही लहानपणी मला अशी हाक मारायचात. इकडे संगीता आता आबासाठी चहा घेऊन येते आणि कला अद्वैतसाठी कॉफी घेऊन येत असते. संगीता आता आबांना चहा देण्यासाठी आलेली असताना संगीता आता हळू आवाजामध्ये आबांना म्हणते की आमच्या कलाला आणि अद्वैतरावांना एकत्र आणण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर मग आबासुद्धा संगीताला म्हणत असतात की विहीनबाई या विषयावरती मला सुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आपण नेमकं आता काय करू शकतो, काही तुमच्याकडे आयडिया आहे का. संगीताच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो आणि संगीता हळू आवाजामध्ये आबांना सांगत असते, तसं पाहायला गेलं ना तर त्यांचा पहिला दिवाळ सण आहे. आपण त्यांच्या पहिल्या दिवाळ सणाला एकत्र मिळून काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे त्यांची डोकी ना एकत्र एकमेकांमध्ये अडकतील पण मात्र त्यांची डोकी एकमेकांना आदळणार नाही. संगीताची आयडिया आता आबांना सुद्धा पटते. आबा म्हणत असतात की मला वाटतंय आपण त्यांच्या दोघांना काही वेळ खरेदीसाठी एकत्र पाठवूयात, म्हणजे त्यांची डोकी एकमेकांमध्ये अडकून राहतील आणि एकमेकांच्या आवडीनिवडी सुद्धा सांभाळून घेतील. त्याच्यानंतर आता आबाला आणि संगीताला असं हळू आवाजामध्ये बोलताना पाहता इकडे अद्वैत लगेच ओळखतो आणि तो म्हणतो, एक मिनटं, तुम्ही दोघं एकमेकांशी काही हळू आवाजामध्ये बोलताय का. संगीता आणि आबा दोघे आता बरोबर नाही आणि हो बोलतात. संगीताला तर काय सांगावं काहीच समजत नसतं. संगीता तर अडकत अडकत अद्वैतला सांगते की मी हळू आवाजामध्ये आबाजीशी बोलत होते आणि हळू आवाजामध्ये आबा ते ऐकत होते. मी त्यांना सांगत होते की चहामध्ये साखर जरा जास्त पडली. तर आबा लगेच म्हणतात, मी सुद्धा त्यांना हळू आवाजामध्ये सांगितलं की मला साखर चालते, की चांदेकर साखर खाण्यामध्ये लई तरबीज आहेत. तर मग आता अद्वैत आणि कला दोघी आता आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. त्याच्यानंतर आबा आता म्हणतात की कसं आहे माहिती का, दिवाळीसाठी आपल्या लोकांना गिफ्ट आणायचं म्हणून आम्ही शॉपिंगला जायचो आणि येताना बर्फाचा गोळा खात यायचो. खरं तर घरच्यांना शॉपिंग करण्यामध्ये मला थोडाही इंटरेस्ट नसायचा, पण मात्र माझ्या शारदेसाठी एखादी साडी किंवा एखादा दागिना तो मी खरेदी करून आणायचो. आणि कसं आहे, हा पाडवा नवरा बायकोंसाठी लई खास असतो. मग त्याच्यानंतर संगीता म्हणते, हो आमच्या कलाला सुद्धा माहिती आहे, दर पाडव्यासाठी आमचे हे माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन येतात. इकडे त्यांच्या त्या जुन्या आठवणी पाहता अद्वैत आणि कला यांच्या दोघांनाही खूप छान वाटत असतं. इकडे कला आता सोप्यावरती येऊन बसते आणि अद्वैतच्या डोक्यामध्ये आता आयडिया येत असते की आम्ही एकमेकांसाठी गिफ्ट घ्यायचं आणि ते सुद्धा इम्पॉसिबल आहे. माझं ठीक आहे,
पण मात्र तिला चॉईस तरी आहे का? इकडे कलासुद्धा स्वतःशी म्हणत असते, मी चांदेकरला आणि चांदेकर मला गिफ्ट घेणार हे शक्यच नाहीये. पण मात्र आजोबांच्या बोलण्यामध्ये पॉईंट तर आहे. याला जरी मी काही नाही घेतलं तरी घरच्यांसाठी काहीतरी घ्यायला हवं होतं. अद्वैत सुद्धा इकडे सेम विचार करतो. हिच्यासाठी गिफ्ट घेणं हे शक्य नाहीये, पण मात्र घरच्यांसाठी काहीतरी घ्यायला पाहिजे होतं. तर मग कला आणि अद्वैत दोघी आता बरोबर म्हणतात. अद्वैत आता कलाला म्हणतो, चल बोल. याच्यावरती कला म्हणते की नाही, तू बोल आधी. आबा आणि संगीता दोघी आता त्यांच्या दोघांची गंमत पाहत असतात. आता नेमकं अद्वैत कलाचं काय चाललंय त्यांनाही समजत असणं आणि ते दोघे फक्त त्यांच्याकडे बघत असतात. अद्वैत म्हणत असतो, तू बोल ग. याच्यावरती कला म्हणत असते, हा मी बोलले ना तर तू लगेच बोलायला मोकळा, की खरेला फक्त बोलता येतं, समोरच्याचं ऐकून नाही घेता येत. अद्वैत आता म्हणत असतो, खरंच आहे ना ते, तू बोलतेसच. बरं जाऊ दे, बोल. लेडीज फर्स्ट. कला म्हणत असते, हे लेडीज फर्स्ट बोलून ना नाटकं करू नको. तुला जर मला रिस्पेक्ट द्यायचं असेल ना तर सगळीकडे दे. इकडे कला आणि अद्वैत आता यांच्या दोघांची परत भांडणं सुरू होतात. आबा आता त्यांच्या दोघांनाही शांत करत म्हणतात, अरे पोरांनो जरा थांबा, बोलण्याच्या मध्ये ना जरा श्वास तरी घ्या. कला बोल ग, तुला काय बोलायचं होतं? याच्यावरती अद्वैत लगेच म्हणतो, आबा हे करेक्ट आहे, हीच मला आधी चांदेकर म्हणाली होती, त्याच्यामुळे बोल तू. कला आता म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की चांदेकर आपण सुद्धा शॉपिंगला जाऊयात का? तर मग अद्वैतला सुद्धा कलाशी तेच बोलायचं असतं. आणि इकडे संगीता आणि आबा यांच्या दोघांच्याही मनाप्रमाणे घडत असतं. इकडे आता अद्वैत म्हणतो, शॉपिंगचा पहिला विषय इने काढला, म्हणजे सगळ्यांसाठी गिफ्ट आणण्याचं क्रेडिट सुद्धा इलाच जाणार. पण नाही, मी असं नाही होऊ देणार. तर अद्वैत लगेच कलाच्या जवळ येतो आणि कलाला म्हणतो, दे मला टाळी. अद्वैत म्हणत असतो, एनिवे मला सुद्धा तेच म्हणायचं होतं की आपण दोघं सुद्धा एकत्र जाऊयात शॉपिंगला. आबा आता म्हणाले ना की दिवाळीनिमित्त सगळ्यांसाठी घरच्यांचे गिफ्ट घ्यायला हवे, आणि माझ्या लक्षात आलं की मी सुद्धा काही घेतलेलं नाहीये. कला सुद्धा म्हणू लागते की मला सुद्धा असं वाटतंय की घरच्यांसाठी मी काहीतरी घ्यायला हवं होतं. पण बरं झालं मी शॉपिंगचा विषय काढला. तर अद्वैत लगेच कलावरती ओरडत म्हणतो, मी शॉपिंगचा विषय काढला म्हणजे? मी सुद्धा म्हणालो ना आत्ता, मला सुद्धा तेच वाटत होतं म्हणून. पण मात्र आता कला अद्वैतला म्हणत असते, नुसतं वाटून उपयोग नाहीये, त्यासाठी बोलावं लागतं, तोंड उघडावं लागतं. याच्यावरती आता अद्वैत म्हणत असते, आणि तसं मी बोलतोच आहे ना, आणि माझ्याशिवाय तू शॉपिंगसाठी जाऊ शकत नाही, कारण तुझ्याकडे मी सोडून दुसरा पर्याय नाहीये, कारण मुद्दा आहे ड्रायव्हिंगचा, गाडी मी चालवणार. कला म्हणत असते, तसं असेल तर मग तुझ्या गाडीची किल्ली मला दे, मी जाते. याच्यावरती अद्वैत म्हणतो, मी तुला काय गाडीची चावी बिवी देणार नाही. अद्वैतचं म्हणणं असतं की मला तुझी ड्रायव्हिंग काय कुठलीही गोष्ट आवडत नाही, तू स्वतः ना थोडीसुद्धा धड नाहीयेस, एकही गोष्ट नीट करत नाही. कला आता म्हणत असते, बरं ठीक आहे, मी धड नाहीये ना तर मग नको येऊ माझ्याबरोबर शॉपिंगसाठी, आणि मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे की तुझ्याबरोबर शॉपिंगला येण्यासाठी. याच्यावरती आता आबा आणि संगीता यांच्या दोघांना काय बोलावं काहीच समजत नसतं. ते फक्त शांतपणे कला आणि अद्वैत आता यांच्या दोघांची भांडणं ऐकत असतात. अद्वैत सुद्धा म्हणत असतो, मला सुद्धा ना तुझ्याबरोबर शॉपिंगला येण्यासाठी थोडाही इंटरेस्ट नाहीये. तुला कोणी सांगत नसेल, पण मात्र मी सांगतो की तुला अजिबात शॉपिंग सेन्स नाहीये. कलरबद्दल तुला थोडंही कळत नाही, आणि कपड्यांचा तुला थोडाही सेन्स नाहीये, आणि क्वालिटीबद्दल तर तुझा दूर दूर काहीच संबंध नाहीये. बेटर हेच राहील की माझी मी जाते. अद्वैत आता म्हणत असतो, तू तुझं तुझं जा, मी माझं माझं जातो. कला सुद्धा म्हणत असते, मला सुद्धा थोडाही इंटरेस्ट नाहीये. कला आणि अद्वैत आता यांच्या दोघांचीही भांडणं सुरू होतात. इकडे आता संगीता आणि आबा दोघी त्यांना शांत करतात. ते दोघेही शांत होतात. तर मग संगीता म्हणते, तुम्हा दोघांना एकमेकांबरोबर जाण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही दोघेही माझ्याबरोबर शॉपिंगला या, मी येते तुमच्याबरोबर खरेदीला, आपण सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊयात. तर मग आता आबांना सुद्धा इकडे आता संगीताची आयडिया पटते. आबा सुद्धा संगीताला म्हणतात की विहीनबाई तुम्ही सुद्धा जावा यांच्याबरोबर खरेदीला. आबा आता त्यांच्या दोघांना सांगतात की तुम्ही दोघं सुद्धा एकही शब्द न बोलता तयार व्हा. कला लगेच उठते, अद्वैत सुद्धा उठतो. अद्वैत रूममध्ये निघून जातो आणि कला किचनमध्ये निघून जाते. इकडे आता संगीता आणि आबा यांच्या दोघांच्या डोक्यामध्ये तर वेगळंच काहीतरी शिजत असतं. त्यानंतर आता ते तिघेही शॉपिंग करून येतात. कला म्हणत असते, आई आपल्याला सगळं काही मनाप्रमाणे मिळालं ना. याच्यावरती आता अद्वैत म्हणत असतो, काय मनाप्रमाणे मिळालंय? हा चॉईस आहे तुझा असला भंगार. पण मात्र कला ओरडत म्हणत असते, तू मला माझ्या चॉईसबद्दल सांगायची ना थोडीही गरज नाहीये. तू सगळीकडे हे मी माझं माझं करतोस ना, ते बघ आधी. अद्वैत म्हणत असतो, क्वालिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करत नाही, हे माहिती आहे तुला. मग तू मलाच कशाला उलट बोलतीयस? कला अद्वैत यांच्या दोघांची परत भांडणं सुरू होतात, आणि संगीता आता काय करावं काहीच समजत नसतं. तर मग संगीता लगेच अद्वैतला शांत करत म्हणते की जावे बापू, तुम्हाला माहिती ना ती येडी आहे म्हणून, तुम्ही समजूतदार आहात ना, मग तुम्ही समजून घ्या की जरा. कला लगेच आता संगीतावरती ओरडत म्हणत असते, आई तू सारखी सारखी ना त्याची बाजू घेत नको जाऊस.
इकडे कलाला काहीतरी काम असतं. कला आता अद्वैतला म्हणते की तू आईला घेऊन घरी जा, मी येते मागणं. आणि ते दोघी आता गाडीत बसतात आणि कला आता तिकडनं निघून जाते. कला आता तिच्या दुकानावरती आलेली असते आणि तिथे जगदंबा भांडारच्या तिथे खूप लोक जमलेले असतात. कलाच्या डोक्यामध्ये विचार येतो की मावळे घेण्यासाठीच लोक जमलेले. तर मग कला आता त्या काकूंकडे येते आणि त्यांना म्हणते की थांबा काकू, मी आत्ता दुकान उघडते. याच्यावरती आता ती काकू म्हणत असते, आम्ही काय इथे मावळे घेण्यासाठी नाही आलेलो, तुझ्या दुकानाबद्दल तुझ्याशी बोलायला आलोय. सरोजने ज्या माणसाला ते जगदंबा भांडार दुकान उद्ध्वस्त करण्याची सुपारी दिलेली असते, तो माणूससुद्धा आता तिथे आलेला असतो. कला आता त्या माणसाला म्हणत असते, हां सर बोला ना, काय काम आहे तुमचं. याच्यावरती आता तो माणूस म्हणतो, मी त्या बिल्डरकडून आलेलो आहे, म्हणजे या एरियातल्या दुकानाचं डील करायला. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कला दुकान विकण्यासाठी नाही म्हणत असते, तर ते लोक कलाचं दुकान आता पेटवून देतात. कला दुकानाच्या आतमध्ये असते, तर सगळे लोक आता कलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे अद्वैतला समजतं की कला दुकानामध्ये. तर मग त्याच्यानंतर अद्वैत आता धावत धावत येतो, कलाला वाचवतो आणि तिला बाहेर घेऊन येतो. तर कलाला खूप भीती वाटते आणि ते पाहता इकडे आता अद्वैतला ती कला जोरात मिठी मारते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.